तर ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आणि मनसेच्या वतीने संयुक्तपणे धडक मोर्चा काढण्यात आलाय। पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित आहेत। तर ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर हा मोर्चा निघालेला आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून थेट आपण अपडेट घेऊयात। स्वप्नील, मोर्चा काढण्यात आलेला आहे, मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील सहभागी आहेत। शुभम, मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जमण्यास सुरुवात झालेली आहे। मनसेचा आणि शिवसेनेचा पहिला ठाणेकरांच्या प्रश्नांवरती हा मोर्चा आहे। गडकरी रंगायतन येथून हा मोर्चा आहे तो निघणार आहे। थेट ठाणे महानगरपालिकेवरती हा मोर्चा धडकणार आहे। ठाणेकरांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि ठाण्यामध्ये जो भ्रष्टाचार उफाळलेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात खरं तर लढा जो आहे तो शिवसेना आणि मनसेकडून उभारण्यात आले असल्याचं पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, जमलेले आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने हा जो मोर्चा आहे यामध्ये जो कार्यकर्ते आहेत, खरं तर भांडूपचे सुद्धा काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी सुरेश पाटील सुद्धा आहेत जे भांडूपमधून आलेले आहेत। आपण त्यांच्याही संवाद साधू। खरं तर मोठा मोर्चा आहे, ठाण्यातील असेल, भांडूपमध्ये असेल, जे प्रश्न आहेत हे ज्वलंत प्रश्न आहेत। रमेश कोरगावकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? मोर्चा आता ठाणे महानगरपालिकेवरती धडकणार आहे। काही दिवसांपूर्वीच या पालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केलेली आहे। हा मोर्चा जो आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे याचं आयोजन केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार चालतो, आता आपण सांगितल्या पद्धतीनं थोड्या दिवसापूर्वी लाचलुचपत खात्याने अधिकाऱ्यावरती कारवाई केली होती। जो भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे, इथेच नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकांमध्ये हा विषय आहे, त्याला आवाज उठवण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन। कोंडीचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, बडे बडे टॉवर या ठिकाणी होतात, अनधिकृत बांधकाम होतं, अशा अनेक प्रश्न आहेत त्या ठाण्यामध्ये। मात्र या ठाण्यामध्ये सर्वसामान्यांवरती कारवाई इकडे पाहायला मिळते। सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी दुरावले गेलेले आहेत, त्यांची जे मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही, त्यामुळे आज एकत्र आलेले आहेत। याच बाबतीमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या सर्व बाबतीत ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक मुक्त या ठिकाणी ठाणे शहर झालं पाहिजे, ट्रॅफिक मुक्त मुंबई झाली पाहिजे, या अनेक कारणांसाठी या ठिकाणी मुंबई ठाणे महानगरपालिकेचा मोर्चा आहे। आपण या ठिकाणी बघतोय ट्रॅफिकचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांवरती हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा। अत्यंत महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संयुक्तपणे ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।